नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मोत्यांची तोरणपट्टी, जी अशी असेल. तोरणपट्टी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी सुईमध्ये एक धागा भरून घेतलेला आहे, सिंगल धागा भरलेला आहे आणि त्याला लास्टला एक गाठ मारून घेतलेली आहे. आता आपल्याला सुईमध्ये 4 सफेद मणी ओवून घ्यायचे. हे बघा, हे मणी ओवून झाल्याच्या नंतर जिथे आपली गाठ आहे त्या साईडचा पहिला मणी, त्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि बरोबरच पुढच्या 2 मण्यांमध्येही मधूनही सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, म्हणजे मी टोटल 3 मण्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. अशा पद्धतीने आपलं एक फूल तयार होईल. आता ह्या पुढे आपल्याला 3 सफेद मणी भरायचे आहेत. 3 सफेद मणी भरल्याच्या नंतर ज्या मण्यातनं धागा बाहेर आलेला आहे त्या मण्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढायची आहे अशा पद्धतीने, आणि त्याचबरोबर 2 मणी पुढे सरकायचे. म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन फूल बनवल्यावर आपल्याला वरच्या मण्यात यायचं आहे, ह्या मण्यात. असंच आपल्याला टोटल 7 फुलं बनवून घ्यायची आहेत. आता पुढचं फूल बनवण्यासाठी पुन्हा मी 3 मणी भरणार आहे, हे बघा. आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच मण्यातनं अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे झालं आपलं तिसरं फूल. आता पुढच्या फुलासाठी पुन्हा मी जसं तुम्हाला आधी सांगितलं आहे तसंच 2 मणी पुढे सरकायचं आपल्याला. तर हे बघा, हा पहिला मणी आणि त्याच्या पुढचा मणी, असे 2 मणी मी पुढे सरकलेली आहे. आपलं तिसरं फूल रेडी आहे, तयार आहे. अशीच आपल्याला, आता हे 3 झाली, अशीच आपल्याला टोटल 7 फुलं बनवून घ्यायची आहेत. हे पहा, आपली 7ची लाईन तयार आहे. आता यानंतर जेव्हा आपण 7वं फूल बनवतो तेव्हा 2 मणी पुढे न सरकता एकच मणी पुढे सरकायचा आहे. तर मी हे बघा, वरच्या मण्यात नाही आहे, मी बाजूच्या मण्यात आहे. आता नवीन लाईनीची सुरुवात करणार आहोत. ही पट्टी अशी वाढत जाणार आहे. तर नवीन लाईनीसाठी पुन्हा आपल्याला 3 सफेद मणी भरून घ्यायचे आहेत आणि जसं आपण आत्तापर्यंत फुलं बनवत आलो आहे तसंच इथेही फूल बनवायचं आहे. फक्त हे बघा, आता मी 3 मणी भरले. आपला जो धागा आहे तो ह्या साईडच्या मण्यातनं बाहेर आला आहे. तर ज्या मण्यातनं हा धागा बाहेर आला आहे त्याच मण्यात अपोजिट साईडनी सुई अशी ओवून घ्यायची आहे. बघा, इथून धागा आला आहे, मी मागच्या साईडनी सुई ओवून घेतलेली आहे आणि इथेही आपल्याला सेम असंच एक फूल बनवून घ्यायचं आहे. आता हा धागा आपल्याला हे 3 मणी फिरवून चौथ्या मण्यात आणायचा आहे, म्हणजे ह्याच्या पुढचा मणी. तर हे बघा, आपण आता ओवलेले 3ही मणी ओवून त्याच्यामध्ये सुई ओवून घेतलेली आहे आणि पुढे जाण्यासाठी पुढच्या मण्यात मी सुई ओवलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली नवीन लाईनीची सुरुवात झाली आहे. आता आपण जी वरची लाईन बनवली त्यासाठी आपण 3 पहिले स्टार्टिंगला 4 मणी भरले आणि नंतर 3 शेवटपर्यंत केलं. आता आपल्याला 3 मण्यांची गरज नाही आहे. जेव्हा आपण फक्त नवीन लाईनीची सुरुवात करतो तेव्हाच आपल्याला 3 मणी ओवायचे आहेत आणि शेवटपर्यंत 2-2 मणी ओवतच हे वर्क कंप्लीट करायचं आहे. आता यापुढे मी 2 निळे मणी भरून घेतलेले आहेत, म्हणजे निळे मणी ओवून घ्यायचे आहेत आपल्याला. कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंज करू शकता. आणि आता हे लॉक करण्यासाठी हा आत्ताचं जे आपण फूल बनवलं आहे या फुलाचा जो खालचा मणी आहे यातून सुई अशा प्रकारे ओवून घ्यायची आहे. ही ओवून घेतल्याच्या नंतर ह्याच्या पुढचा जो मणी आहे त्यातूनही सुई ओवून घ्यायची आणि त्यानंतर हा जो निळा मणी आहे आत्ताचा खालचावाला त्यातून सुई ओवून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता पुन्हा एक निळा आणि एक सफेद मणी भरून घ्यायचा आहे. हे पहा, एक निळा आणि एक सफेद मणी भरले आपण. आता हे बघा, हे लॉक करण्यासाठी ह्या निळ्याच्या खालचा जो मणी आहे, ह्या निळ्याच्या खालचा जो मणी आहे त्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे आणि मग आता हे 3ही मणी फिरवून चौथ्या मण्यात आणायची. 1 2, हा तिसरा आणि बरोबरच त्याच्या पुढचा म्हणजे चौथा मणी, असे 4 मणी फिरवून आपण पुढच्या दिशेला आलेलो आहोत. आता 2 सफेद मणी ओवून घ्यायचे. हे पहा, मी 2 सफेद मणी ओवून घेतलेले आहेत. आता
नेहमी लक्षात ठेवा, आपण हे जे विणत असतो तेव्हा एकदा वरच्या दिशेला लॉक करायचं आहे, मग पुढच्या स्टेपला खालच्या दिशेला. आता ही स्टेप जी आहे ते आपण वरच्या दिशेला लॉक करणार आहोत. तर वरच्या दिशेला म्हणजे आत्ताचं जे फूल आहे आपण आत्ता बनवलेलं, त्याच्याच खालचा मणी जो आहे त्या फुलाचा, त्यातून सुई अशी ओवून घ्यायची आहे आणि 1 आणि 2 ह्या मण्यामध्ये यायचं आहे. हे बघा, दोन मणी आपण पुढे सरकतोय. हे 1 आणि हा दुसरा. आता आपल्याला पुन्हा दोन गुलाबी मणी भरायचे आहेत. 1 आणि 2. हे बघा, मी 2 गुलाबी मणी ओवून घेते. आता ही खालच्या दिशेला आपण लॉक करणार आहोत. हे बघा, तर हे असं लॉक होणार, म्हणजे एक फूल बनायला पाहिजे. तर हा जो मणी आहे यातून सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची आणि मग आत्ताचे जे 2 मणी आपण ओवलेले आहेत त्या मण्यातनं सुई बाहेर काढून, बघा मी पुढच्या मण्यात गेली आहे, त्याच्या या मण्यात आली यायचं आहे. आता आपण वरच्या साईडला लॉक करणार आहोत. तर त्याआधी आपल्याला 1 सफेद आणि 1 गुलाबी मणी भरायचा आहे. हे बघा, आणि ह्या जो आत्ताचं फूल बनवलेलं आहे त्यातला हा खालचा मणी, त्यातून सुई मी बाहेर काढते आणि 2 मणी पुढे सरकायचे. हा पहिला आणि हा दुसरा. हे बघा, आता पुन्हा 2 सफेद मणी भरायचे आणि खालच्या दिशेला लॉक करायचं आहे. हा बघा, हा जो मणी आहे त्यातून मी सुई काढणार आहे आणि त्याचबरोबर पुढच्या 2 मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. 2च मण्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता नवीन लाईन तयार करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं, नवीन लाईन असेल की 3 मणी ओवायचे आणि मग 2-2 ओवायचे. तर हे बघा, मी आता 3 सफेद मणी ओवून घेणार आहे आणि ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी, म्हणजे जिथे धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई अशी फिरवून घ्यायची आहे आणि मग ह्या 3ही मण्यातनं सुई फिरवून ह्या गुलाबी मण्यात यायचं आहे. हे बघा, मी अशी फिरून ह्या गुलाबी मण्यात आलेली आहे. आता पुढे आपल्याला 1 गुलाबी आणि 1 सफेद मणी ओवून घ्यायचं आहे. हे पहा, मी 1 गुलाबी आणि 1 सफेद मणी ओवून घेतलेला आहे. आता हे आपल्याला वरच्या मण्यात लॉक करायचं आहे, म्हणजे आत्ताचं जे फूल बनवलं आहे त्यातला खालचा मणी, त्या फुलाचा खालचा मणी. इथून सुई काढल्याच्या नंतर ज्या मण्यातनं आपला धागा आलेला आहे त्या मण्यातनंही मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपलं हे फूल तयार झालेलं आहे. आता पुढे जाण्यासाठी आत्ताचा जो गुलाबी मणी आपण भरलेला आहे त्या मण्यातनं सुई बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता पुन्हा 2 सफेद मणी घ्यायचे आहेत. हे पहा, मी 2 सफेद मणी ओवून घेतलेले आहे. आता आपण हे अगोदरचं वरच्या फुलात लॉक केलं, आता खालती लॉक करणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, हा गुलाबी फुलाचा खालचा मणी जो आहे त्यातून सुई काढायची आहे आणि ह्याला लॉक करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने. आता हे लॉक केल्यावर 1, 2, 3 आणि 4 असे 4 मणी आपल्याला पुढे सरकायचे आहे. त्यातला पहिला मणी मी पुढे सरकली, दुसरा, तिसरा आणि त्या पुढील मणी चौथा, असे 4 मणी मी पुढे सरकून घेतलेली आहे. यापुढे आपल्याला 1 सफेद आणि 1 हिरवा मणी ओवून घ्यायचा आहे आणि हे बघा, हे वरच्या साईडला लॉक होणार आहे. तर 1, 2 आणि 3 असे 3 मणी आपण सुई फिरवून घेणार आहोत. हे बघा, त्यातला पहिला मणी, दुसरा मणी आणि तिसरा मणी आत्ताचा ओवलेला सफेद मणी असेल. हे बघा, अशा पद्धतीने 3 मणी आपण ओवून घेतलेले आहेत. आता 1 सफेद आणि 1 निळा मणी ओवून घ्यायचा आपल्याला. 1 सफेद आणि 1 निळा मणी ओवतोय. आता हे खालच्या साईडला लॉक होणार. तर ह्या निळ्या मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. बरोबरच वरच्या मण्यातनं, सफेद मण्यातनंही मी सुई बाहेर काढलेली आहे आणि हे 2 मणीही आपण पुढे सरकून या निळ्या मण्यात येणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने.
आता पुढे 2 सफेद मणी ओवणार आहोत आणि सफेद मणी ओवून झाल्याच्या नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तसंच फूल बनवत जायचं आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते, एकदा वरच्या दिशेने आणि एकदा खालच्या दिशेने असं आपल्याला मणी ओवायचे. शेवटलाही तसंच एक फूल बनवायचं आहे 2 सफेद मणी भरून आणि त्यानंतर नवीन लाईनीची सुरुवात करायची. हे बघा मी आता 2 सफेद मणी ओवलेत. आता हे या मण्यातनं मी सुई बाहेर काढणार आहे. त्यानंतर हे 2 मणी मी पुढे सरकणार आहे, एक आणि दुसरा. हे बघा आता आपण नवीन लाईनीची सुरुवात करणार आहोत. जसं मी आधी सांगितलं तसं प्रत्येक वेळेस नवीन लाईनीची सुरुवात करताना 3 मणी आपल्याला ओवून सुरुवात करायची आहे. तर मी 3 सफेद मणी ओवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची. हे 3ही मणी फिरून चौथ्या मण्यात यायचं आहे. धागा नेहमी घट्ट ओढत जा जेणेकरून आपलं वर्क सैल होणार नाही. आता पुन्हा 2 सफेद मणी ओवायचे आहेत आणि वरच्या मण्यातनं त्याला लॉक करायचं आहे. आता एक सफेद आणि एक हिरवा मणी भरायचा आहे आणि खालच्या दिशेला लॉक करत जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं तसं हे लॉक करून घ्यायचं आणि हे 4ही मणी मी पुढे सरकून घेणार आहे अशा पद्धतीने. आता 2 हिरवे मणी भरायचे आणि नेहमीप्रमाणे हे लॉक करायचं आहे. आता सफेद मणी भरत भरत ही लाईन पूर्ण करायची आहे. 2 सफेद मणी भरत ही लाईन पूर्ण करायची आहे आणि नवीन लाईनीसाठी 3 सफेद मणी भरून सुरुवात करायची आहे. हे पहा मी ही वरची लाईन पूर्ण करून नवीन लाईनीतले 3 मणी भरून घेतलेले आहेत आणि आता मी ह्या मण्यात आलेली आहे, म्हणजे पुढच्या मण्यात आलेली आहे. आता ह्या मण्यात आल्याच्या नंतर आपल्याला 2 निळे मणी भरायचे आहेत आणि त्यानंतर जसं आपण आत्तापर्यंत फुलं बनवत आलो तसं हे मी वरच्या साईडला लॉक करते आणि ह्या मण्यात जाते. यापुढे एक निळा आणि एक सफेद मणी ओवून घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे लॉक करून घ्यायचं आहे जशी आपण अगोदर फुलं बनवत आलो आहेत तसंच. हे बघा यानंतर 2 सफेद मणी ओवायचे, हेही लॉक करून घेऊया. आता 2 गुलाबी मणी भरून घेऊया. नेहमीप्रमाणे एक फूल बनवायचं आहे. अशा पद्धतीने. आता एक सफेद आणि एक गुलाबी मणी भरायचा आहे. ह्यालाही आपण लॉक करायचं आहे. अशा पद्धतीने. आता यापुढे 2 सफेद मणी भरून ही लाईन पूर्ण करायची. पुन्हा पुढच्या लाईनीसाठी 3 सफेद मणी भरायचे आणि पुढची लाईन इथे गुलाबी मणी भरायचा आहे आणि इथे निळा मणी भरायचा आहे आणि जसं आपण हे तयार केलं आहे तसंच हे तयार करायचं आहे आणि ही लाईन कंप्लीट करायची आहे. आणि ह्या लाईन नंतर ही जशी आपण पूर्ण सफेदची लाईन केली आहे तशीच ह्या लाईन नंतर दुसरी जी लाईन येईल ती पूर्ण सफेद मण्यांनी कंप्लीट करून घ्यायची आहे. हे पहा आपण ही पट्टी अशी तयार करून घेतली आहे. मी जसं सांगितलं तसं मी हे फूल इथे निळा आणि इथे गुलाबी मणी भरून हा पूर्ण केलेला आहे आणि त्याच्या पुढे पूर्ण एक लाईन सफेद मण्यांनी केलेली आहे आणि त्याच्या पुढची लाईन मी सफेद म्हणजे 3 मणी भरून सुरुवात केलेली आहे सफेद मण्यांनी. तर आपल्याला ह्याच्या पुढे अजून 2 फुलं बनवायची आहेत तर ती बनवून घेऊ. सेम सफेद कलरनीच बनवायची आहेत.
तर ह्या पुढे अजून 2 फुलं आपण बनवून घेऊया. हे पहा, मी तीन फुलं सुरुवातीची बनवून घेतलेली आहेत नवीन लाईनीमध्ये. आता यानंतर आपल्याला एक लाल आणि एक सफेद मणी भरून घ्यायचं आहे. आणि जसं आपण फुलं बनवत आलो आहे तसंच इथेही आपल्याला सेम फूल बनवून घ्यायचं आहे. आणि पुढच्या मण्यात यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता पुढची 3 फुलं सफेद कलरनीच बनवायची आहेत. मग इथे 2 सफेद मणी, 2-2 मणी भरत आपण ही लाईन कंप्लीट करूया आणि नवीन लाईनीची सुरुवात करून घेऊ. हे पहा, ही लाईन पूर्ण करून घेतलेली आहे सफेद मण्यांनी आणि पुढची लाईन 3 मणी भरून मी सुरुवात केलेली आहे. पुढच्या लाईनीचं पहिलं फूल बनवून तयार झालेलं आहे. आता दुसरं फूलही आपण सफेदच बनवणार आहोत. त्यासाठी आपण 2 सफेद मणी भरून घेऊया आणि नेहमीप्रमाणे एक फूल बनवून घेऊ. जसं मी तुम्हाला या अगोदर दाखवलेलं आहे तशीच फुलं बनवून घ्यायची आहेत. हे बघा, अशा प्रकारे. आता एक सफेद आणि एक लाल मणी भरून घ्यायचा आहे आणि नेहमीप्रमाणे एक फूल बनवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. हे पहा, आता यापुढे त्यापुढे पुन्हा एक सफेद आणि एक लाल मणी भरायचा आहे आणि नेहमीप्रमाणे एक फूल तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि मी पुढच्या मण्यात जात आहे. आता पुन्हा एक सफेद आणि एक लाल मणी भरायचा आहे. हे बघा, आणि पुन्हा एक फूल बनवून घ्यायचं आहे जसं आपण या अगोदर बनवत आलेलो आहोत. नेहमी लक्षात ठेवा, एकदा वरती लॉक करायचं आहे, एकदा खालती लॉक करायचं आहे. तर हे आपण वरच्या दिशेने लॉक केलेलं आहे. आपण लाल मण्यांचं स्वस्तिक बनवतोय. आता पुढे जाण्यासाठी ही पूर्ण लाईन सफेद मण्यांनी पूर्ण करायची आहे. त्यासाठी मी 2 सफेद मणी भरलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे आपण जसं फूल बनवतो तसं हे फूल बनवून घेत आहे. हे बघा, असंच ही लाईन आपण पूर्ण करूया सफेद मण्यांनी आणि नवीन लाईन पण आपल्याला सफेद मण्यांनीच सुरुवात करायची आहे. हे पहा, मी लाईन पूर्ण केलेली आहे आणि नव्या लाईनीसाठी 3 मणी भरून मी एक फूल तयार केलेलं आहे. आता पुढे आपल्याला एक लाल आणि एक सफेद मणी भरून घ्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणे एक फूल बनवून घ्यायचं आहे. हे बघा, आता यापुढे एक लाल आणि एक सफेद मणी भरून घ्यायचा आहे आणि नेहमीप्रमाणे एक फूल बनवून घ्यायचं आहे. आता पुढे जाण्यासाठी 2 लाल मणी भरायचे आहेत आणि आता हे खालच्या साईडला लॉक आहे. तर हे बघा, खालचा जो मणी आहे त्यातून मी सुई बाहेर काढली आणि आत्ता जे 2 मणी ओवलेत त्या मण्यातनं मी सुई फिरवून घेते आहे आणि खालच्या मण्यात येते पुढे जाण्यासाठी. हे बघा, पुन्हा एक लाल आणि एक सफेद मणी मी भरून घेतलेला आहे. आता वरच्या साईडला लॉक करायचं आहे. तर मी आत्ताच्या फुलातला खालचा मणी त्यातून सुई बाहेर काढली आणि बरोबरच त्याच्या पुढच्या मण्यातनंही सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि हे बघा,
अशा प्रकारे आता यापुढे एक लाल आणि एक सफेद मणी आपल्याला भरून घ्यायचा आहे. आणि आता हे आपण खालच्या दिशेला लॉक करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता 2 सफेद मणी भरून आपण ही लाईन पूर्ण करणार आहोत. हे बघा, ही लाईन आपण पूर्ण केली. आता आपल्याला ह्या मण्यात जायचं आहे नवीन लाईनीसाठी, तर मी 2 मणी पुढे सरकलेली आहे. हे पहा. आता पुन्हा आपण नवीन लाईनीसाठी 3 सफेद मणी भरून नवीन लाईनीचं पहिलं फूल तयार करणार आहोत. हे पहा, मी 3 सफेद मणी भरून घेतलेले आहेत. मी पुन्हा एकदा दाखवते. ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच मण्यातनं अपोजिट साईडनी, धाग्याच्या अपोजिट साईडनी सुई अशी ओवून घ्यायची आणि पुढे जाण्यासाठी आत्ताच्या फुलातला जो खालचा मणी आहे त्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे झालं आपलं नवीन लाईनीतलं पहिलं फूल. आता पुढे जाण्यासाठी 2 सफेद मणी भरून घ्यायचे आणि एक फूल बनवून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने. आता पुढे 2 लाल मणी भरायचे आणि नेहमीप्रमाणे एक फूल तयार करायचं आहे. अशा पद्धतीने. आता एक सफेद आणि एक लाल मणी भरायचा आहे. एक सफेद आणि एक लाल मणी आपण भरून घेतलेला आहे आणि याचंही आपल्याला एक फूल तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 2 लाल मणी भरून घ्यायचे आहेत. हे पहा, आणि नेहमीप्रमाणे जसं आपण फूल बनवतो तसं फूल बनवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता 2 सफेद मणी भरून, म्हणजे इथे 2 सफेद मणी आणि इथे 2 सफेद मणी असं करत करत ही लाईन पूर्ण करायची आहे. हे बघा, आपण 2 सफेद मणी भरून घेतोय आणि हे फूल अशा पद्धतीने तयार करायचे. हे बघा, आता असंच इथेही एक सफेद फूल 2 सफेद मणी भरून ही लाईन पूर्ण करायची. मग 3 सफेद मणी भरून नवीन लाईनीची सुरुवात करायची आहे. हे पहा, मी नवीन लाईनीची सुरुवात करून घेतलेली आहे 3 सफेद मणी भरून. आता यापुढे पण आपल्याला 2 सफेद मणीच भरायचे आहेत आणि नेहमीप्रमाणे एक फूल तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता यापुढे पुन्हा 2 सफेद मणी भरायचे आणि एक फूल तयार करायचं आहे. फुलं बनवायची पद्धत सारखीच असेल, म्हणजे सेमच असेल, फक्त मणी वेगवेगळे आपण वापरणार आहोत. हे पहा, आता आपल्याला 2 लाल मणी भरायचे आहेत. हे पहा, आपण 2 लाल मणी भरून घेतोय आणि नेहमीप्रमाणे एक फूल तयार करून घेतोय. हे बघा, आता जर हे तुम्ही उलटं फिरवून बघितलं तर आपलं हे स्वस्तिक
तयार झालेला आहे. आता ही पूर्ण लाईन 2-2 सफेद मणी भरत पूर्ण करायची आणि त्याच्या पुढे 2 लाईन सफेद मण्यांच्याच करून घ्यायच्या आहेत आणि मग त्यानंतर जी आपण ही पहिली डिझाईन केलेली आहे तीच पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. तर आणि मग त्याच्यानंतर पुढे स्वस्तिक असं करत करत ही पट्टी आपण पूर्ण करणार आहोत. ह्या लाईननंतर मी 2 लाईनी सफेद मण्यांनी करून घेतलेल्या आहेत. आपली तोरणपट्टी बनवून तयार आहे, जी पूर्ण झाल्यावर अशी दिसेल. ही तोरणपट्टी मी 3 फुटाची बनवलेली आहे. तुम्ही तुमच्या दरवाजाच्या मापाच्या हिशोबाने बनवू शकता. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.